नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी खपली गव्हाच्या कुरड्या करणार आहे। तर कशा करणार आहे, कसं चिक काढायचं, त्यासाठी लागतात काय काय साहित्य ते बघूया। चला मग सुरुवात करू व्हिडिओला। हे बघा, मी खपली गहू घेतलेला आहे, ते याला शेतगहू पण म्हणते ती। आता मी ह्याच्या कुरड्या करणार आहे आणि हे ना स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुणार आहे, एकदम स्वच्छ पाण्याने, आणि 4 दिवसांनीच याला काढणार आहे। म्हणजे रोजच्या रोज पाणी बदलायचं आणि लगेच भिजते ती गहू। म्हणजे त्या गव्हासारखे नाही, ते आपण रोज ही करतो त्या गव्हासारखे नाही, लगेच भिजते। तर आता मी हे काय करणार आहे, याला स्वच्छ धुणार आहे। मी स्वच्छ निवडलेला आहे, यातला कचरा वगैरे सगळं काढलेलं आहे। हे बघा, असं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पूर्ण असं घासून मी धुतलेलं आहे। ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे। हे असं घाण निवाळ पाणी येते, पिवळं पिवसर। अजून एकदा पाण्याने धुते। पूर्ण असं खाली हात घालून असं एकदम असं एक जीव करून असं धुवून घ्यायचंय। आता हे पाणी ओतून काढणार आहे, हळूहळू ओतून काढायचंय, नाही एकदम असं गहू येते। हे बारीक गहू चालले, ते थोडंसं किडकं गहू आहे वाटतं। असं पूर्ण असं हातात धरायचंय, म्हणजे खाली नाही जाणार ना गहू, गहू जरी ह्याच्यात आली तर। आता ह्याच्यात मी पाणी भरून ठेवणार आहे, गहू बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे। मी स्वच्छ अगोदर धुवून घेतलेलं आहे गहू। हे बघा, हे आता एवढं भिजले, एवढं गहू मी पाणी ह्याच्यात भरलेलं आहे। आता मी हे टोपण झाकून ठेवणार आहे। तर रोज पाणी बदलायचं आहे, रोजचे रोज 4 दिवस हे भिजत ठेवायचं आहे, आणि 4 दिवस ह्याचं पाणी रोज सकाळी बदलायचं आहे। हे बघा, आता हे मी झाकण लावून असं ठेवणार आहे आणि रोज पाणी बदलायचं आहे। तर आता 4 दिवसांनीच तुम्हाला दाखवते गहू कसे झाले ते। हे बघा, गहू असा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने एकदम। हे बघा, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता हे मी मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून बारीक करणार आहे। हे बघा, मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडं थोडं गहू टाकणार आहे। हे बघा, असं असं थोडं थोडं गहू टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं, पाणी टाकूनच बारीक करायचं आहे। बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय। आता मी एका पातेलं घेतलेलं आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे मोठी, पुरण चाळायची। अगोदर हे ना असं चिकवतून हे करून घ्यायचंय, पूर्ण असं करून घ्यायचंय। आता थोडंसं पाणी ओतणार आहे याच्यावरती। बोलवा, हे बघा, आता हे असं सर्व असं ही करून घ्यायचं आहे, पिळून या पाटीमध्ये टाकायचं आहे। इकडं मी एक पाटी घेतलेली आहे, हात चोथा ठेवण्यासाठी। नंतर ना अजून या चोथ्यामध्ये पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। चोथा एकीकडं आणि चिक एकीकडं होतोय। चिक काढलेलं आहे, आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे। आता हे डब्बा घेतलेला आहे मी, ती सुजीच्या चाळणीनं चाळून घेणार आहे, सुजीच्या चाळणीनं गाळून घेणार आहे। बघा, हे बघा, असं चिक असं शोधून घ्यायचंय।
2-3 वेळा शोधून घ्यायचंय. मी मोठ्या चाळणीनं अगोदर शोधून घेतला होता, आता ही सुजीच्या चाळणीनं शोधून घेते. हे मगाशी मी चोथा काढला होता ना, त्यात पाणी वतलेलं आहे थोडंसं, आणि असं पूर्ण असं किवचून घ्यायचंय, असं दाबून घ्यायचंय पूर्ण, म्हणजे यातला चिक नाही बाहेर येतोय, राहिलेलं चिक असेल ते. हे बघा असं दोन्ही हातानं असं, हे बघा चिक, आणि असं नंतर ना असं दाबून घ्यायचंय असं पूर्ण. हे बघा मोकळं मोकळं होते. आता ही बाजूला करायचं आहे चोथा. हे बघा मी सर्व चोथा असा बाजूला केलेला आहे. आता ही चिक राहिलेला आहे खाली, मी आता गाळणीने हे गाळून घेणार आहे. सर्व चोथा एका बाजूला केलेला आहे. यातला अगोदर काढलेला चिक आहे, मी एका पाटीत ओतून घेतलेला आहे, आणि हे नंतर ना पाणी ओतून चिक काढलेला आहे. तर आता मी एक डब्बा घेतलेला आहे बघा. हे बघा आता या डब्याला मी कापड असं गुंडाळणार आहे. कापडाने असं चिक गाळून घ्यायचंय. सुती कपडा घ्यायचाय. हे बघा आता ही गाळून घेणार आहे मी चिक. थोडं थोडं करून असं चिक हे करायचंय. हे बघा बघा ही वरती असा चोथा राहतोय थोडा थोडा. आता ही चोथा मी काढून एका बाजूला घेते. हे बघा चोथा राहिलेला आहे वरती, एवढा चोथा निघालेला आहे. हे बघा आता हे दुसरं पण पाणी मी हळूहळू ओतायचंय. हे बघा अशा प्रकारे सर्व चिक मी गाळून घेतलेला आहे ते कपड्याने. आता ही मी रात्रभर झाकून ठेवणार आहे, याला हलवणार नाही. भेटूया मग उद्या. मी रात्रभर असा चिक ठेवला होता, आता याच्यावरचं मी टोपण काढणार आहे. हे बघा झाकण काढलेलं आहे, पूर्ण असा तळाशी चिक जाऊन बसलेला आहे. ही निवळ पाणी वर आलेलं आहे. आता ही पाणी मी हळूहळू ओतून घेणार आहे, आणि चिक खाली राहिलाय. चला ह्याच्यावरचं पाणी ओतून काढ. हे बघा मी हळूहळू पाणी ओतून काढणार आहे. हे बघा असं चिक येईल याची काळजी घ्यायची आहे. मी निवळ निवळ पाणी वरचं आहे ना ते ओतून काढणार आहे. बघा असं सर्व पाणी काढून टाकायचं. चिक यायला लागला ना तर पाणी वतायचं, म्हणजे काढायचं बंद करायचं. हळूहळू असं ही करायचे. हे बघा चिक यायला लागला, चिक यायला लागला, मी बंद केलं पाणी काढायचं. हे बघा आता ही चिक राहिलेलं आहे बघा खाली. आता ना ही सर्व मी चिक असा मिक्स हाताने करून घेणार आहे, म्हणजे जे खाली हो का अशा घट्ट असं बसलेलं आहे गिटोळ्या, ते पूर्ण अशा फोडायचे. त्या अजिबात बिलकुल बी हात तर हे होत नाही, इतकं घट झालेलं आहे. हे बघा असं घट अजिबात फुटत नाही. हे बघा मला उलताण्याच्या साह्याने काढावं लागलं. हे असं खाली असं डपलं बसते ते. हे बघा निघत नाही लवकर. हे बघा असं खाली चिकट 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 एकदम बसलेलं आहे. चिक निघाना झालाय. हे खपली गव्हाचा चिक असल्यामुळे ती लयच चिकट झालेला आहे. ते मला हाताने काय फोडताच आला नाही, म्हणून मी उलताण्याच्या साह्याने फोडून सर्व घ्यायला लागली. हे बघा हे असं. हे बघा एवढं पातेलं चिक निघालेलं आहे, आणि मी उलताण्याच्या साह्याने सर्व चिक फोडून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे. हाताने काय फुटलाच नाही चिक. आता एवढंच मी पाणी ठेवणार आहे. एवढं चिक आहे ना तेवढंच पाणी. आता एवढं कमी आहे पाणी, तर एवढंच मी पाणी ठेवणार आहे. एवढा चिक कमी आहे हे बघा, तर एवढंच मी पाणी ठेवणार आहे. जेवढा चिक तेवढंच पाणी.
हे बघा मी एक पातेलं पाणी घेतलेलं आहे, जेवढं चिक आहे ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आता हे सर्व पाणी मी याच्यात ओतून घेणार आहे पातेल्यात. ही गरम होऊ देणार आहे, चांगलं उकळी येऊ देणार आहे. गरम होऊ देणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. हे बघा मी मीठ घेतलेलं आहे, मी हातानेच टाकणार आहे मीठ, म्हणजे मला हातानेच अंदाज लावतोय. मी मीठ टाकलेलं आहे. आता ही गरम होऊ देणार आहे पूर्ण. बघा पाणी असं कडकडीत झालेलं आहे, उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी चिक टाकून घेणार आहे. हळूहळू चिक टाकायचा आहे, एक जणाने असं फिरवायचं आहे. मी आता बेलण्याच्या साह्यानं फिरवणार आहे आणि एक जणाने हळूहळू चिक टाकायचं आहे. हळूहळू टाकायचं असं आणि एक जणाने हटायचं आहे. गाठी बिलकुल बी होऊ द्यायचे नाही, ते असं हलवत हलवत राहायचंय. असं मिक्स करत राहायचंय, हलवत राहायचंय. एक जणाने असं पातेलं धरायचंय आणि एक जणाने असं हलवायचंय, बिलकुल बी गाठी होत नाही त्याने. असं मिक्स करत राहायचंय असं पूर्ण. हे बघा मला वाटतं की पीठ थोडंसं घट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून ओतणार आहे आणि गरमच पाणी करून ओतायचं. मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे गॅसवरती. हे बघा कमी जास्त होऊ शकतं पाणी. पाणी ओतल्यानंतर बघायचा अंदाज घेऊन. जास्त बी पाणी नाही झालं पाहिजे. असं फिरवतच राहायचं मिक्स करत, नाही तर खाली लागते पीठ. पीठ खाली लागले का ते कुरड्या कशा चांगल्या नाही लागणार ना, वास मारतो कुरड्याचा. मी अजून थोडं पाणी यामध्ये ओतणार आहे. पाणी ही बेतानच घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे, एकदम जास्त नाही ओतायचं. तुमच्याकडे रवी असला तर रवीनं पण तुम्ही असं मिक्स करू शकताय. मोठा डाव म्हणतात त्याला, रवी सारखाच असतं ते. माझ्याकडे नसल्यामुळे मी बेलण्यानंच असं मिक्स करून घेते. बघा सर्व गाठी अशा फोडून घेतलेल्या आहेत मी. आता ही 5 मिनिटं वाफेसाठी ठेवणार आहे याच्यावर झाकून. मी थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं बेलण्याला लागलेलं पीठ आहे ना ते असं काढून घ्यायचं आहे थंड पाण्याच्या हाताने. आता ही मी झाकून ठेवणार आहे, चांगली वाफ येऊ देणार आहे 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेले आहे. आता मी याच्यावरचं झाकण काढते. हे बघा अजून एकदा मी असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे, हलवून घेणार आहे. हे बघा असं मिक्स करून घेणार आहे. हे बघा हे चिक पूर्ण असं मी मिक्स केलेला आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. अजून एकदा मी थंड पाण्याचा हात घेऊन हे सर्व पीठ असं काढून घेणार आहे. हे बघा अजून एकदा ही वाफ काढून घेणार आहे. 5 मिनिटं मी ही पीठ झाकण ठेवलेलं आहे. हे बघा मला ना वरती अर्ध पातेलं असं पाणी लागलेलं आहे. गरम पाणी करून मी ओतलेलं आहे. अर्ध पातेलं वर लागलेलं आहे. एक पातेलं ओतून अर्ध पातेलं मला लागलेलं आहे. 5 मिनिटं झालेले आहे ते. आता मी वरचं झाकण काढून घेते. वाफ चांगली आलेली आहे. अजून एकदा याला मिक्स करून घेते. असं
असं पूर्ण हलवून घ्यायचंय, असं मिक्स करून घ्यायचंय. खाली लागू नये ह्याचीच काळजी घ्यायची. गॅस थोडा कमीच ठेवायचा. हे बघा तळापासून थोडंसं पीठ सुटायला लागलंय, म्हणजे आपलं पीठ हे झालेलं आहे, शिजलेलं आहे, म्हणजे शिजत आलेलं आहे. हे बघा असं चिटकत नाही खाली, अशी गोळी तयार व्हायला लागली. छान असं पीठ शिजलेलं आहे. पीठ कसं शिजलं बघायचंय, थोडंसं घ्यायचं आहे, हाताला चिटकते का बघायचंय. हे बघा बिलकुल बी हाताला चिटकत नाही. हे बघा म्हणजे गोळी तयार झालेले, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे. हे बघा बिलकुल बी चिटकत नाही, गोळी तयार होते, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे बिलकुल. हे बघा ही मी शेवगा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी भिंगरी टाकलेली आहे, शेवची भिंगरी आहे. ह्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही बरं का. वर्षभर टिकणार असल्यामुळे मी तेल बिलकुल बी नाही केलेलं, काय शेतच नाही टाकलेलं. आता हे फिट करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये ना ह्या पळीच्या साह्यानं पीठ भरून घ्यायचंय. अशा प्रकारे हे पीठ भरून घ्यायचंय. ह्याच्यात प्रकारे गरम आहे तवरच घालून घ्यायचे इथे बरं का कुरड्या. थंड झाल्या ना अजिबात हे होत नाही. हे बघा असे सर्व घालून घ्यायचे ते बघा. गरम आहे तवरच घालायचे, तर थंड झाल्या ना बिलकुल बी येत नाही त्या. हे बघा अशा. हे बघा 2 दिवस मी उन्हात वाळवून ठेवले त्या, कडकडीत अशा कडक झाल्या त्या वाळून. आता मी पाटीत भरून आणले त्या. हे बघा खपली गव्हाचे ते कुरड्या. हे बघा वाळून कडकडीत झालेले त्या. आता ही तुम्हाला ना तळून दाखवते. हे बघा तेल असं कडकडीत तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कुरड्या भाजून घेणार आहे, म्हणजे तळून घेणार आहे कुरड्या, तळून घेणार आहे. हे बघा, हे बघा कढईभर असे फुललेले. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अजून एक तळून दाखवते तुम्हाला. हे बघा हे पण एका प्लेटमध्ये काढून घेतले. हे बघा पांढऱ्या शुभ्र खपली गव्हाच्या कुरड्या तयार आहेत त्या. बघा पांढऱ्या शुभ्र अशा खपली गव्हाच्या कुरड्या तयार आहेत त्या.